नमस्कार, मी मनीषा. आज मी तुम्हाला डबल लेयरची गुढी दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 1 मीटर आणि त्याच्यावरती 20 किंवा 30 सेंटीमीटर जेवढी तुम्हाला घेर, जसं गुढीचं घेर हवंय, गुढीच्या साडीचा घेर हवाय त्याप्रमाणे तुम्ही इथे कापड घेऊ शकता. 1 मीटरमध्ये पण ही गुढी सहज होऊ शकते. पण मी जरा थोडी लेयर जास्त दिसायला हवी आहे, म्हणजे असं तिचा घेर जरा जास्त दिसायला हवाय, म्हणून वरती अजून 30 सेंटीमीटर इतकं जास्त कापड घेतलं आहे. म्हणजे 1 मीटर 30 सेंटीमीटर, 130 सेंटीमीटरचं कापड इथे मी घेतलं आहे. आणि आता जसं म्हणजे तुम्हाला गुढीची उंची ठेवायची आहे आणि त्याहून मेन म्हणजे जशी तुम्हाला डबल लेयरची साईज ठेवायची आहे, म्हणजे 2 लेयरमध्ये ज्या आपल्या बॉर्डर दिसतायत ना, त्याच्यामधलं अंतर बघायचं तुम्हाला कसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ते ठेवून गुढीची उंची कट करून घ्यायची. तर इथे मी 27 इंचाची गुढीची उंची कट करून घेतलेली आहे आणि तेवढीच छान दिसते खरं तर. म्हणजे त्या दोन्ही लेयर अशा जरा एकदम दूर पण नाही दिसत आणि एकदम जवळ पण नाही दिसत. पाहू शकता किती सुंदर अशा दिसतात. तर असं घेऊन मी तिथे ती साडी कट करून घेतलेली आहे. आणि आता सरळ भागावर सरळ भाग, म्हणजे मोठ्या लेयरचा सरळ भाग, त्याच्यावर छोट्या लेयरचा सरळ भाग असं एकत्र ठेवलंय. आणि वरच्या बाजूला मी अशा प्लीट्स पाडून घेते सोबत, एकत्र दोन्ही कापडांचं एकत्र असं धरून एकदम व्यवस्थित अशा प्लीट्स पाडून घेते. त्या प्लीट्स म्हणजे तुम्ही एकतर 7 इंच किंवा 6.5 इंच इथपर्यंत होतील अशा जवळ जवळ करून पाडून घ्यायच्या आणि एक टीप टाकून घ्यायची त्याच्यावर, जेणेकरून मग ते आपल्याला व्यवस्थित दिसेल. ही एकदम सोपी गुढी आहे. आणि कधी आपल्याला डबल लेयरची गुढी नको असेल तर आपण फक्त ह्यातला एकच कापडाच्या अशा प्लीट्स टाकून घेऊ शकतो. म्हणजे इथे आपण जे डबल लेयर केली आहे ती आपण एकच म्हणजे कापड घेऊन त्याच्या अशा प्लीट्स टाकून सिंगल लेयरचं गुढीची साडी पण बनवू शकतो. आणि गुढीची उंचीची साडी म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे की 20 इंच घ्यायची, 27 इंच घ्यायची का 30 इंच घ्यायची का 35 इंच घ्यायची, ते आपापल्या आवडीवर घेऊ शकता. पण इथे मी 27 इंचाची गुढीचं हे उंची घेतलेली आहे. म्हणजे जे मेन मोठी लेयर आहे हिची पाठीमागची, ती मी 27 इंचाची घेतलेली आहे. आता काय करायचं, दोन्ही बाजूला आपण असं उलट्या बाजूने एक फोल्ड मारून घ्यायची, जेणेकरून त्या कापडाचे धागे निघणार नाही, म्हणून एक दुमडपट्टी मारून घ्यायची. मोठ्या लेयरची पण मारायची आणि छोट्या लेयरची पण मारायची, फक्त वेगवेगळी मारायची, एकत्र दोन्ही लेयरची मारायची नाही. फोल्ड, दोन्ही लेयरची वेगवेगळी फोल्ड मारायची. एकत्र मारलं की मग ते अटॅच झाल्यासारखी दिसेल वरची लेयर मोठ्या लेयरला, म्हणून वेगवेगळीच अशी फोल्ड मारून घ्यायची. एकदम सोपी अशी गुढी आहे ही बनवायला. जास्त तामझाम लागत नाही, जास्त डोकं फोड करावं लागत नाही आणि पटकन होऊन जाते. इतका वेळही लागत नाही. अशा पद्धतीने बघा मी दोन्ही बाजूनी फोल्ड करून घेतलंय कापड. आणि आता हे वरती जे धागे निघालेत, आपले प्लीट्स पाडून झाल्यावर वरच्या बाजूला जे धागे निघालेत ते कटिंग करून तिथे आपण बंद शिलाई करून घेणार आहोत. दुसरं कापड लावून आपण बंद शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यावरती आपण गुढीचं कापड लावून घ्यायचं. म्हणजे गुढीची जी टोपी आपण शिवतो ती शिवून घ्यायची. ती पण काय 7.5 इंच ते 7 इंच उंचीची आपली ही टोपी आहे. दोन्ही बाजूनी अर्धा अर्धा इंच राहील बाजूला, अशा पद्धतीने आपण ती इथे शिवून घ्यायची आहे.
एकदम सोप्या पद्धतीने अशी ही गुढी शिवून होते. काही म्हणजे तिला त्रास नाहीये शिवण्याबद्दल. एकदम लगेच होऊन जाते. आणि जे लटकन अगोदरच मी बनवून ठेवले होते ते पण मी त्याला इथे लावून घेते. लटकन म्हणजे गुढी बांधायची दोरी जी आपण लटकन लावून बांधलेली आहे ती. जर का तुम्हाला माझ्या गुढ्या आवडल्या असतील तर प्लीज आपल्या वुलन वंडर स्टुडिओ या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील भागाचं नोटिफिकेशन मिळेल. आणि वेगवेगळं मी काही शिवेन तेही तुम्हाला मी सांगत जाईन. किंवा तुम्हाला असं काय वाटत असेल की हे शिवून दाखवा, तुम्हाला जे काही आवडत असेल त्याचं तुम्हाला कटिंग स्टिचिंग हवं असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा की ह्याचं कटिंग दाखवा किंवा स्टिचिंग दाखवा, तर मी तुम्हाला ते दाखवेन. अशा पद्धतीने आपण इथे ही टोपी बनवून घेतलेली आहे गुढीला. टोपी बनवायसाठी आपण तिन्ही बाजूनी शिलाई घेतलेली आहे आणि दोन बाजूनी आपण त्याच्यामध्ये दोरी अडकवून ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपण शिलाई मारली आहे. इथे मी तिथे डबल शिलाई मारून घेतली जेणेकरून ती दोरी तुटली नाही पाहिजे किंवा निघाली नाही पाहिजे त्याच्यातून म्हणून. अशा पद्धतीने इथे आपली डबल लेअरची घोडी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. थँक यू. धन्यवाद.